ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। सचोटी चॅनलवर शालेय शिक्षण घोटाळ्याची मालिका सुरू होताच SIT सह शिक्षण अधिकारी मंत्रालयात धावपळ सुरू झाली। भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने तक्रारी सुरू केल्यात, त्यांचीही दखल शासनाने घेण्यास सुरुवात केली आहे। येत्या 26 जानेवारीला नाशिक येथे भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे। नाशिक विभागासाठी स्वतंत्र SIT स्थापन करा, यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे। शासनाने दखल न घेतल्यास हायकोर्टात पिटिशन दाखल करण्यात येणार आहे। त्यामुळे संस्था चालक सह दलाल अधिकारी यांचे धाबे दणाणले। क्रिमिनल रीट पिटिशन दाखल करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। शिक्षण घोटाळ्यात शासनाला 5,000 कोटींचा चुना लावण्यात आला। एकट्या नाशिक विभागात 2,000 शिक्षक बेकायदा आहेत। या सर्व शिक्षकांना बरखास्त करून पगार वसुली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। MPच्या व्यापम घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा महाराष्ट्रामध्ये झाला आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।